यानंतर पुढची बातमी मुंबईतली आहे। सलग चौथ्या दिवशी मुंबईतला बेस्टचा संप सुरू आहे। आजही मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बस धावणार नाहीये, त्यामुळे सलग चौथ्या दिवशीही मुंबईकरांचे चांगलेच हाल होताना दिसतात। त्याचबरोबर यामध्ये भर पडली आहे। बेस्टचे विद्युत विभागाचे कर्मचारीही आजपासून संपावर जाणार आहेत। 6000 कर्मचारी आजपासून संपावर जाणार असल्यानं वीज पुरवठाही कोलमडण्याची चिन्ह आहेत। तर 3 दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। न्यायालयानं राज्य सरकार, बेस्ट आणि महापालिकेला याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले। ॲडव्होकेट दत्ता माने यांनी ही याचिका दाखल केली आहे। नवा वेतन करार आणि कनिष्ठ श्रेणीबाबतचा प्रश्न सोडवण्याच्या मुख्य मागणीसाठी बेस्टच्या 32,000 कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। त्यामुळे बेस्टच्या 3,700 बस ज्या आहेत ते 3 दिवसांपासून आगारात उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत। याचा सगळा फटका जो आहे तो 50 लाख प्रवाशांना बसतोय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत विद्युत विभागाचे बेस्ट कर्मचारी संप करतील, अशी प्रतिक्रिया दि इलेक्ट्रिक युनियनचे सरचिटणीस संजय घाडीगावकर यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी। आपल्यासोबत द इलेक्ट्रिक युनियनचे सरचिटणीस संजय घाडीगावकर आहेत। आज विद्युत कर्मचारी देखील या संपात सहभागी होणार आहे, काय भूमिका आहे तुमची? हा संप जो काही चालू झालेला आहे, आज 4था दिवस आहे। संपातले जे काही प्रश्न आहेत ते सर्वांचे कॉमनच आहेत। हा जो काही ट्रान्सपोर्टचा संप आतापर्यंत जो काही लांबलेला आहे आणि त्याच्यामधून काही तोडगा निघत नाही, आणि त्यातच प्रशासनाने जी कामगारांवर कारवाई केली, म्हणजे जी मेस्माच्या स्वरूपात असो किंवा कामगारांच्या घरापर्यंत प्रशासन जे गेलं, तर त्याच्यामुळे कामगार व्यथित झाला। आणि शेवटी कामगार व्यथित झाल्यावर कामगारांच्या बाजूने उभे राहणं हे युनियन म्हणून आमचं कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडतोय। तुमच्या विभागाच्या नेमक्या काय मागण्या, तुमच्या कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या या संदर्भात? आमच्या मागण्या ज्या आता कृती समितीच्या आहेत त्या कॉमनच आहेत, बरोबर आहे। म्हणजे कसं आहे की प्रलंबित करार, त्याच्यानंतर ज्युनियर ग्रेडचं जे रेग्युलरायझेशन, आणि सप्लायमध्ये आमचा जो कॅज्युअल लेबर आहे, जवळजवळ 800चा तो कॅज्युअल लेबरचा स्टाफ आहे। 12 वर्षापासून हे कॅज्युअल लेबर म्हणून तुटपुंज्या वेतनात काम करत आहेत, तर त्यांना रेग्युलर करणे हे आमच्या महत्वाच्या मागण्या आहेत। विलिनीकरण हा कॉमन ऍस्पेक्ट आहे, बाकी जे काही कॉमन आहेत त्या तर आहेतच, कारण त्याच्यामध्ये कसं आहे की जसं ट्रान्सपोर्ट आहे तसंच सप्लायला त्याचा फायदा होणार, तर त्याच्यामुळे त्या मागण्या आहेत। पण सप्लायच्या त्या 1-2 मागण्या आणखीन आहेत। किती साधारणतः कर्मचारी यात सहभागी होतील? सप्लायमध्ये साधारण 6000 कर्मचारी आहेत। हा, तर त्याच्यामध्ये जवळजवळ आता 80 ते 90% कर्मचारी या स्ट्राईकमध्ये उतरलेले आहेत। कृती समितीच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी तुमचं अजून काही वेगळं बोलणं झालंय का? कारण आज पुन्हा काही बैठकीच्या फेऱ्या होणार आहेत का, काय त्यात होणार आहे? नाही, आज बैठकीच्या फेऱ्या होतील, पण ह्याच्यामध्ये कसं आहे की ही कृती समिती जी फॉर्म केली ती ट्रान्सपोर्ट करता केली गेलेली होती, तर त्यांच्या बैठका ह्या चालूच आहेत। आणि स्वतः शशांकराव आहेत, हे आमच्या युनियनचे अध्यक्ष आहेत, तर त्याच्यामुळे ते जे काही आदेश देतील त्याच्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करणार। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बैठक होती, खरं तर सगळ्यांचं लक्ष त्या बैठकीकडे होतं। त्या बैठकीतून काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा सगळ्यांची होती, मात्र ती बैठक निष्फळ ठरल्यामुळे आज 4थ्या दिवशी देखील बेस्टचे कर्मचारी संपावर आहेत। विद्युत विभागाचे कर्मचारी देखील त्यात सहभागी होणार आहेत, आणि हीच परिस्थिती कायम राहिली तर मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असतील, रुग्णालय कर्मचारी असतील किंवा मलनिस्सारण विभागातले कर्मचारी असतील, ते देखील या संपात सहभागी होणार आहेत। आपल्यासोबत आता बेस्टचे काही कर्मचारी आहेत जे संपात सहभागी आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। पगार महत्वाची गोष्ट पगार आहे, पगारच मिळाला नाही तर बाकीचं काय करणार आपण? आणि जवळजवळ 2016 जो संपलाय आमचा अग्रीमेंट, ते पण अजून काय निकाली लागलं नाही, त्याच्या अग्रीमेंटचं पण काही बोलणी होत नाहीये, आणि म्हणून कर्मचारी सगळे। तुमच्या जे तुमचे कामगार नेते आहेत त्यांच्याकडून काय निरोप आलाय? मुळात आमच्या कामगार नेत्यांकडनं असा निरोप आलेला नाही। त्यांच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत लेखी स्वरूपात ते लोक देत नाहीत तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, असं सांगितलेलं आहे। काय तुमची भावना आहे? म्हणजे मुंबईच्या इतिहासात तसं पाहायला गेलं तर बेस्टचा सगळ्यात मोठा संप याचा आतापर्यंत अशी घटना घडली नाही या बीएसटीमध्ये, अशी ही मोठी घटना घडली। आज प्रत्येक कामगारावर अन्याय होतोय, आणि या अन्यायाला वाचा फोडण्याची हीच वेळ आलेली आहे। आमचे हे सर्व बेस्ट कामगार आज एकजुटीने आहेत, आणि यापुढे देखील एकजुटीने राहतील हीच अपेक्षा करतोय।
आपण बघितलं की सगळे कर्मचारी जे आहेत ते आपल्या व्यथा मांडतायत। आज चौथ्या दिवशी तरी ह्या संपाची कोंडी फुटते का याकडे बघावं लागणार आहे। यानंतर बघूया पुढची बातमी आहे साहित्य संमेलनाची। यवतमाळ इथं आजपासून 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होते आणि काही वेळापूर्वीच ग्रंथदिंडी काढण्यात आली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीमध्ये आज दुपारी 4 वाजता संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। या संमेलनाचं उद्घाटन वैशाली सुधाकर येडे या शेतकरी महिलेच्या हस्ते करण्यात येणार आहे। आणि यानंतर थेट जाऊयात यवतमाळमध्ये आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण बघतोय ग्रंथदिंडी काढून खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे। एक वेगळा माहोल जो आहे तो साहित्य नगरीमध्ये तयार झालेला पाहायला मिळतोय। संदीप, आपण पाहू शकतो यवतमाळ नगरीमध्ये प्रत्येकाला ज्या ज्या पद्धतीनं स्वागत रमलं त्या पद्धतीनं यवतमाळकरांनी साहित्य संमेलनासाठी जे देशभरातून लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी स्वागत केलेलं आहे। कसोर कुठलीही सोडलेली नाही आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो उत्साह नागरिकांमध्ये मोठा आहे। आणि या ठिकाणी या मुली आपण पाहू शकतो शाळकरी या मंगल वेशामध्ये आलेल्या आहेत आणि मंगल वेशामध्ये या मुली येऊन मंगल कलश सुद्धा डोक्यावरती आहे या मुलींच्या आणि शेकडो या मुली या सहभागी झालेल्या आहेत। ग्रंथदिंडीला सुरुवात झाली आहे। ग्रंथदिंडी शहराच्या मुख्य मार्गावरून निघाली आहे आणि ग्रंथदिंडीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं मुलं विद्यार्थिनी या सहभागी झालेल्या आहेत। आपण उत्साह बघू शकतो यवतमाळकरांचा आणि या ठिकाणी यवतमाळकर मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहे। ग्रंथदिंडी या ठिकाणी पाहू शकतो आपण आणि ग्रंथदिंडीला पुढं नेत या ठिकाणी साहित्यिक असोत किंवा लेखक असोत किंवा सामान्य नागरिक असो ते सहभागी झालेले आहेत। नागरिक आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विचारूया की यवतमाळकरांनी स्वागतासाठी कसूर कुठली सोडलेली नाही आहे आणि यवतमाळकर प्रत्येकाला जे जे जमेल ते करतायत। काय सांगाल तुम्ही, यवतमाळला इतक्या वर्षानंतर संमेलन मिळालं? यवतमाळला जे 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्याचा आम्हाला यवतमाळकरांना सार्थ अभिमान आहे। अत्यंत जोशामध्ये आणि अत्यंत सुंदर पद्धतीने इथे तयारी केलेली आहे। त्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला फार आनंद वाटतो आहे। बरं, तुम्ही काय सांगाल, आयोजन यवतमाळला मिळालेलं आहे 50 वर्षानंतर, काय भावना आहे तुमच्या? खूप छान वाटतंय आणि स्वतः माझे नातेवाईक जे ऑर्गनाईज करतात अजून छान वाटतंय आणि खूप भारी वाटतं। म्हणजे मराठीचं अजून पण मराठीवर प्रेम करणारे लोक आहेत हे बघूनच खूप छान वाटतंय। आपण पाहू शकतो यवतमाळच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीमध्ये उत्साह हा शिगेला पोचला आहे आणि ग्रंथदिंडीच्या माध्यमातून यवतमाळकर साहित्यावरचं आपलं प्रेम व्यक्त करतायत, साहित्याप्रती आपला आदर जो आहे तो व्यक्त करतायत। त्यामुळे या ठिकाणी ढोल ताशे लेझिम ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या प्रकारानं अगदी यवतमाळकर सुद्धा भारावून गेलेले आहेत आयोजकपद मिळाल्यामुळे। आपण बघतोय 50 वर्षांनी यवतमाळला हा मान मिळालेला आहे। ग्रंथदिंडी सुरू आहे, संध्याकाळी 4 वाजता या साहित्य संमेलनाचं उद्घाटन सुद्धा होणार आहे। साहित्य संमेलनाची प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।